भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकेगाव गावामध्ये एक महिला रजिता बिल आणि ते झोपून होत्या. त्याच्यासोबत त्याचा 8 महिन्याचा बाल पण होता. अशा अंदाजे 23 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 2 वाजता कोणतरी अज्ञात इस्माने येऊन त्यांचा 8 महिन्याचा बाल घेऊन गेले म्हणून तक्रार प्राप्त झाला. त्यांनी त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केला आणि आम्ही काही टीम्स बनवलेल्या होत्या. बनवलेल्या काल त्याचे डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या 8 महिन्याचा बालांना पण आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्या आईवडिलांचा हातात दिलेला आहे. या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबईचा एक महिलांना अडॉप्टेशन करण्यासाठी एक छोटा बाल पाहिजे होता आणि इथलं भुसावळला राहणारा एक रीना कदम म्हणून एक महिला आहे. ही महिला एक अनाथ आश्रम चालवते. तिला मागितलं होतं अशा जरी कोणी बाल असेल आम्हाला अडॉप्टेशन करायचं म्हणून विचारलं होतं. मग ही रीना कदम या एरियामध्ये परिसरात असलेल्या काही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांना अशी गोष्टी सांगितल्यावर जे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या 2-3 लोकांनी मिळून या बालांना उचलून घेऊन गेलं आणि ही रीना कदमचा हातात दिला. रीना कदमनी मुंबईपर्यंत घेऊन गेला आणि त्या कपूलला या छोटा बालांना दिलं होतं आणि देऊन म्हणजे त्याचा पूर्ण आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे 3,80,000 रुपयाचा. त्याच्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण तपास चालू असताना जे या विषयावर इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना विचारपूस वगैरे झालं त्यांना अंदाज आला की पोलीस आता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत म्हणून परत मुंबईवरून इथं बालांना आणलं होतं आणि परत अनाथ आश्रमाला ठेवलं. त्या दरम्यान आपल्या पोलिसांनी त्या अनाथ आश्रमावर छापा टाकला आणि बालांना आम्ही ताब्यात घेतला आणि ह्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले आरोपी आहे दीपक परदेशी याच्या विरोधात आधीचा घरफोडीतला गुन्हा आहे. अमित परिहार यांच्या विरोधात मर्डर आणि आर्म्स ॲक्टचा गुन्हा आहे आणि जय ठाकूर यांच्या विरोधात देखील मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट टू मर्डर अशी गुन्हा आहे आणि आणखी एक आरोपी आहे कुणाल वाघ आणि आपलं मुंबई नंदुरबार पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त असलेलं बालू इंगलेचं देखील याच्यामध्ये रोल आहे. सर एक कोणता अनाथ आश्रम होता, कुठल्या गावचा? जीवन स्पर्श फाउंडेशन म्हणून अनाथ आश्रमाचं नाव आहे. हे भुसावळमध्ये आहे.